नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. अतुल सर आता तुमच्याकडे येणार आहे. गेल्याच आठवड्यात सैराटचा एपिसोड टेलिकास्ट झाला आणि तुम्हाला प्रचंड मिस केला आम्ही सगळ्यांनी. खरं तर ही जोडी नेहमी जोडीनच जाते आणि अजय सरांनी सांगितलं त्या एपिसोडमध्ये तुम्ही आजारी होतात आणि त्यामुळे तुम्ही येऊ नाही शकला. तेव्हा एक प्रश्न मी त्यांना विचारला होता की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही चाल कुठल्या गाण्याची बांधली. त्यांनी शाळेतलं गाणं सांगितलं होतं, आम्हाला कविता होती, गीत होतं, त्याला त्यांनी चाल. तोच प्रश्न आज मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही मग चाल कुठल्या गाण्याला दिली होती पहिली? ते ऑफकोर्स अजून रिलीज नाही झालं, पण तेव्हा जे गाणं केलं होतं ते जास्त मला जे आत्ता आठवते, काही शब्द आठवतील नाही आठवतील. ते गाणं रिलीज नाही झालं तेव्हा जे आपली कामं आपण करतो. तुम्ही शाळेत पण असं गाणी वगैरेच करायचा? शाळेत आमचे ॲक्च्युली शाळेत आता म्हणत असतील की हे आमचे विद्यार्थी आहेत, पण त्यावेळी म्हणण्याच्या आम्ही लायकीचे नव्हतो. आता अभिमानाने म्हणत असतील. नाही, आमचं माझ्या बाबतीत तर असं झालं ना की वर्षभर शिव्या खायच्या आणि गॅदरिंगला हिरो. वा. नाही, आत्ता जे आम्ही आमच्या कॉन्सर्टमध्ये जे एंट्री वेगवेगळी बघतो ना, त्याची सुरुवात आहे ना तिथूनच झाली. हो, कारण शाळेत पण ते सगळे नॉर्मल विंगमधनं वगैरे करायचं. मी सरांना म्हणलं नाही सर, आम्ही दोघं मागून येतो. ते घरात पण अशीच एंट्री घेत असतील. त्यांचे कोणीतरी जेवायला येत आहेत अजय अतुल. अजय सर इथे बसलेले आहेत म्हटल्यानंतर तर मोह होतोच रिक्वेस्ट करण्याचा, आणि तो मला होणारच आज पुन्हा एकदा. क्या बात. हे गात असताना खरंच असं होतं की आपल्याला असं वाटतं की आपण सगळे गातोय. क्या बात. वा वा. पण अजय सर, यातलं एक गाणं जे तिथं फेमस होतं बाबा, ब्रिंग इट ऑन, त्यातले शब्द तर फार खतरनाक जे तुम्हीच लिहिलेले आहेत, तेही आम्हाला ऐकायला आवडेल, कारण ते फारच गमतीदार शब्द आहेत. ब्रिंग इट ऑनचे शब्द सांगू शकतो. गायला तरी आम्हाला ते आवडणार. काय त्याच्यामध्ये सांगतो, गातो पण त्याच्यामध्ये ना मुळात काय माहित नाही, पण एक गाण्यामध्ये एक कॅरेक्टर येतं. त्याला बसून ना काही ना काहीतरी कॅरेक्टर येतं त्याच्यामध्ये. एक किती वेळा असू शकतो एखादा मुलगा, मी सेकंड नंतर सांगतो.
मस्त रे, मस्त आहे, मस्त. काय ज्या गावात आपण बसलोय ना, जसं आपण म्हणालो की हे नाव खूप कॉमन आहे, प्रत्येक गावात सापडतं. आमच्या पण गावात आहे, तुकरटवाडीत पण बाळासाहेब आहेत. बर बाळासाहेबाचा प्रॉब्लेम असा आहे की बाळासाहेबांनी मला सकाळी फोन केला आणि म्हणले सई तामणकर येणार आहे का. म्हणलं येणार आहे सई तामणकर. तर म्हणे मग मी माझ्या बायकोला न्यायला येतो. म्हटलं बायकोला म्हणजे मला काय कळलं ना, सई तामणकर ही माझी बायको असं त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे. या दोघांचं लग्न झालेलं आहे असं त्यांनी मला सांगितलंय. बघूयात मग आता या बाळासाहेबांचं नक्की काय प्रॉब्लेम आहे. ते फोटो लावले ते फोटोतली माणसं येतील का फोटोलाच पेमेंट करू. तुझा आजोबा यो आहे. कंगना राणावत, अतुलराव कडक, कंगना राणावत. कंगना राणावत हे काय ते बोलतात ना गाण्यामध्ये. ते गंगनम म्हणतात, गंगनम. कंगना राणावत नाही. हा ठीक आहे. ए गंडनम गंडनम. तुमचं आज सगळं गंडलम आहे. गाणं डायरेक्ट. कोण आहेत कोण आपण. मी बाळासाहेब कडक. माझी फॅमिली. अच्छा तुम्ही बाळासाहेब कडक. हा कडक काय आहे. हा कडक नाव आहे आमचं. आडनाव असेल ना. आडनाव आहे आडनाव. आणि ही माझी आई हा कांताबाई कडक. कडक शिस्तीला कडक आहे असं. आणि ही माझी आजी हा निळुमा कडक. आणि ही माझी लेख आहे. हा ही मधुमाशी मधुमालती कडक मधुमालती. उर्फ आऊ. उर्फ आऊ. आऊ टारा टारांनी फरा. काय रे गिरीश? हा? किती दिवसांनी आलायस? हा? तू बोलवतच नाही मग काय खूप करणार. दिवस नाही तुझ्याशी तर मला बोलायचं आहे. उमेश पण आला. इतका बडबड करतोय इतका बाप रे. बोलून बोलून थकत नाही हा माणूस उमेश. अच्छा. एवढा बोलतो की वीट आणतो लोकांना. म्हणजे आता गप रे बाबा उमेश असं म्हणावं लागतं त्याला. आणि गिरीश एकदाच घेतलंस मला देऊळमध्ये नंतर घाबरलास. हा घाबरला. एकदाच घेतलं नंतर काही घेतलं नाही. तुला वाटलं माझं लक्षात नाही पण मला माहितीये घाबरला. गिरीश आता पुढचं ऐकून घे. पुढचा ह्याचा शिकवेल करशील बाळासाहेबचा तर त्यात आऊ असणारच. असणार. आणि त्याचं मी नावही ठरवले. आऊ द्या ना बाळासाहेब. पुढे आहे तारा तारानी फरा फरा. टॅगलाईन आहे त्याची. अच्छा आऊ द्या ना बाळ. हा चल हो टारा टारानी फरा फरा हो. अरे काय नॉनसेन्स केलं लावलं इकडे. कोण आहे ते. अरे मी बाप आहे बाळासाहेबाचा. काय नाव आहे तुमचं. मोहन कडक. आमच्या सुनीला न्यायला आलो. सुनबाईला चल सुई द्या आम्हाला. पटपट सुई द्या. सुई
मला सही मागायची हा मला सही द्या सही द्या सही पडापडा सही. मग डब्यातली सुई मागितल्यासारखी काय मागताय? सही अशी कशी देणार? अरे का समजा लग्न झालेलं आहे. नाही ते लग्न झालं वगैरे ते ऐकतो मी सकाळपासून तुमचं. कशावरून आम्ही ठरवायचं की खरंच या दोघांचं लग्न झालंय? हा कशावरनं ठरवायचं म्हणजे काय काय पण काय म्हणता तुम्ही? आमच्या बाळासाहेबाबरोबर लग्न झालंय. बाळासाहेब साहेब कशावरून लग्न झालं? अरे नाव बाळासाहेब आपण लाडान त्याला मी काळासाहेब म्हणतो. कम्प्लीट आयवर गेलेला माझ्यावर याच्या वेळेस ना हिला मी आरशात बघायच्या डोळ्याला लागलो त्या नॉन सेन्स गेली शेवटी चरास कबिकार मातृमुखी चेहरा आणलाय. हा म्हणून म्हटला काय म्हणते आता लग्नाविषयी बोलूया का जरा? मला एक सांगा, ते लग्न झालंय हे कशावरून आम्ही मान्य एक करायचं? मिनिट मी सांगते तेच सांगते. ह्याच्या आजोबांनी आणि सईच्या आजोबांनी मिळून ह्यांचं लग्न केलं होतं जेव्हा हे दोघं पाळण्यात होते. या दोघांचं लग्न ठरलं होतं तिकडे? हा ठरलं नाही केलं होतं लहानपणी. झालं पण लग्न? झालं पण होतं. तर अच्छा. आता म्हणून आम्ही आमच्या सुनबाईला घ्यायला आलोय म्हणून आम्ही आलो सगळे. खात्री वाटत नसन तर निळूमाला विचारा. ह्यांच्या नवऱ्यांनीच फिक्स केला होता. काय निळूमा आजी तुम्ही सांगा. बोला निळूमा बोला. मारुती कांबळेचं काय झालं? आमचं ऐका निळूमा मारुती कांबळे त्याचं काय ते बघून घेईल. आपण बाळासाहेबाचं बघायला आलो की नाही? त्यांचा विश्वास नाही आमच्यावर. अरे फ्रुटी आहे माझ्याकडं. फ्रुटी नाही का करतात फ्रुटी. ते फ्रुफ्री माझ्याकडं. हे बघ फ्रुटी. फ्रुटी बघ. तिचा विश्वास बघायला जवळ जाऊन दाखवत आहे. हे बघ सही फ्रुटी आहे की नाही? हे तुमचे आजोबा डिक्ट दिसतात बघा. विश्वास बसत नसेल तर हे बघा ना फ्लॅशबॅक. बाबा कसा बाबा सईच्या आजोबा. मला पण एक नातू झालाय. एक छोटा नन्ना मुन्ना नातू झालाय. काळा कुळकुळीत नाणू झालाय नातू. बाबा मला असं काय वाटतं की तुझी नात आणि माझा नातू या दोघांचं लग्न झालं पाहिजे माझ्या बाबा. चानी सही बोल रहे हो बालासाहेबांच्या आजोबा. गरम है मार दो थोड़ा. किसी ने सही कहा था कल करे सो आजकल किधर हो तुम? दोघे किती नॉन सेन्स आहे त्यामुळे लग्न लावून दिलेलं आहे. नॉन सेन्स चला आता आपण सैला नेलं पाहिजे. चला पडापडा पडापडा. चला अरे एक मिनिट सईचे नातेवाईक आले इकडे. सईचे कुठे नातेवाईक? अरे कॅरेक्टर सोडा नातेवाईक आले ते बघा. अरे हे बघा ना सईचे सगळे नातेवाईक इकडे. हा सईची लहान बहीण रीमा, सईची आजी मनवा, सईचे भाऊ ओमेशन गिरीश, सईचे मामा अजय अतुल. हे कसं चांगलं केलं. सईचे मामा अजय अतुल हे फार चांगलं झालं का? बँडचा खर्च वाचला. सर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. तुम्ही असे 150, 200, 300 लोक उभे करताना एवढे नाही पाहिजे आपल्याला. फक्त 10-12 उभे करा. नाही म्हणजे कसं आहे ते 200-300 लोक दिसायला चांगलं दिसतात पण आपले लक्ष ठेवणं होत नाही त्यांच्याकडे. अरे मागचे तर अर्धे झोपूनच राहतात. बरं तुम्ही पाहिले तबल्यावर आपले असे झोपलेले. आणि तुमचा प्रॉब्लेम नाही म्हणजे तुमचा ती चूक नाही आहे. तुम्ही दांडिया खेळण्यात मशगूल राहता म्हणजे अरे झाले मागे दांडिया. आज वेगळा काढला सर दांडियाचा काढला. नवरात्रामध्ये स्पेशल काढला. तर असं म्हणतो तो जास्त नको आपल्याला. एक 10-15 लोक मॅनेज करून टाका. पाठवून देतो. ओके सर काय हरकत नाही. मला काय विचारायचंय सर ते जाऊ द्या ना बाळासाहेब मध्ये ते गाणं आहे काय? कोणचं? ते मला जाऊ द्या ना बाळासाहेब आता वाजले की 12. त्यांना विचारा ते तिकडे बसले. सर ते गाणं आहे का? मला जाऊ द्या ना बाळासाहेब आता वाजले की 12. काय ते गाणं गाताना त्यांनी आळस दिलता. खरंय का खोटं
तुम्ही सांगा सर दिला सबसे होता दिला होता दिला पण ते होता मग. जाऊ द्या ना बाळासाहेब वाजले की 12 असं नाहीये हा. ते गाणं नटरंग मध्ये होतं ऑलरेडी तुम्ही म्हणतायत. मग नटरंग मध्ये बाळासाहेब नव्हते गुणा होता का गुणा. नव्हते नटरंग मध्ये अतुल होते म्हणून. मग अजय का नव्हते अजयचं काय अतुल कुलकर्णी होते. मग अजय कुलकर्णीचं काय तुम्ही confuse होताय. हे बघा, अतुल हे ऍक्टर आहेत. मग ते म्युझिक कशाला देतात अतुल कुलकर्णी ऍक्टर वेगळे, हे अतुल गोगावले वेगळे. अतुल कुलकर्णी ऍक्टर म्हणजे कोण लक्षात हा, आलं आलं का? आलं मजा ते तर ते आहेत हॅपी जर्नी पिक्चर बघितलाय का तुम्ही? तुम्ही बघितला नाही सर पण ते मला एक वेगळे. प्रश्न होता सर हॅपी जर्मनी म्हणजे ऍक्च्युअल हॅपी जर्मनी म्हणजे जर्मनी हे काहीतरी जुगत आपलं. अरे थांबा गुपचूप राहा. अरे कोण आला आपल्याकडे यार? एवढे मोठे मोठे माणसं आले बघा ना. हा रीमा रीमा म्हणजे अख्ख्या बॉलिवूडची मा. रीमा म्हणजे नावातच मा आहे त्यांच्या. वा तुम्ही आल्या फार आनंद झाला आम्हाला. म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे इतका नुसतं ह्या हॉलिवूडच्या आई नाही आहेत तर सैफ अली खानच्या सासू पण आहेत. सैफ अली खानच्या सासू कसं का? त्यांची ती पोरगी आहे ना रीमा कपूर. करीमा नसतं सर, करीना. रीना म्हणजे यांचं नाव रीना आहे का? रीमा यांचं नावच आहे. त्या करीना कपूर त्या वेगळ्या. मेन मुद्द्यावर येऊया आपण सई बेरिंग सोडलं. सई वाड्यावर चल सई आमची सून म्हणून वाड्यावर चल. असं असं पण त्याआधी तुमची परीक्षा घेतली पाहिजे. तुम्हाला काय येतं काय नाही येत विचारायला पाहिजे. आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार त्याची उत्तरं द्यायची. काय पेटली हा. या घाबरू नका या. पहिला आता प्रश्न ह्याच घरात यायचं ये घाबरतीये. परीक्षा झालीच पाहिजे करेक्ट आहे पहिला प्रश्न विचारतो. हंड्यावर हंडे 7 मग किती हंडे? अंड्यावर अंडे 7 म्हणजे किती अंडे? अरे देवा, बरोबर आहे. नुसतंच हसायचं नाही. 8 हा 8 कसं काय? एक हंडा त्याच्यावर 7 आणि एक 8. 7 आणि 7 14 झाले मग. हंड्यावर हंडे 7 खाली 7 वर 7. काय केलं? चुकलं एक. दुसरं आता मी विचारते सासूबाई म्हणून. आता मला सांग हंड्यावर हंडे 7 त्यावर ठेवली परात. आता किती हंडे? 14. चूक चूक. कसं काय तू सांग आधी? 14 त्यांनी सांगितलं 7 हंडे त्याच्यावर 7 हंडे 14. नाही टोटल 28 हंडे होतात. आता हंड्यावर हंडे 7 त्यावर ठेवले परत ठेवले. पोरीचं गणित कच्च आहे. हो कच्चं. बरं बरं, बऱ्याच वेळेला चांगला एक फुटला तुमचा. टरा टरा नी फरा फरा. मला वंच म्हणायचं सई. लोक वंच मोर म्हणतात. Appreciate केलं होतं. चांगला होता. मला आवडलं. आता पुढचा प्रश्न कठीण आहे. घोडा कसा चालतो? चूक चूक आहे उत्तर. मग कसं चालतो? 2.5 पावलं. ओ गुड वन. बुद्धिमान. मॅडम पण तो घोडा सरपटतच चालला होता. आता मी विचारतो. अरे बा अरे देवा, मला मुलीच्या मामाला प्रश्न विचारायचा. मुलीच्या मामा तिकडे बसले. मुलीच्या मामांना तिकडे. मला सांगा सर
मधमाशी चावली तर काय करायचं? मधमाशी चावली तर इलाज. हा काय करायचं? कठीण. अवघड आहे, फारच अवघड आहे. अजून चावली नाही त्यामुळे माहित नाही. सर सोपं आहे. काय? हे ना असं खाजवायचं. शांत बसा, शांत बसा. गड मला ना मुलीच्या लहान बहिणीला प्रश्न विचारायचा आहे, रेमाताईला. त्या जेवणामध्ये मिरच्या खातात असं मला कळलं. मग सांगा, भाजीमध्ये मिरची जास्त झाली तर आपण काय करायचं? तुम्ही काय करणार? पाणी पिणार. पाणी. अजून? बस. हा. ए टवाळे, तू काय करशील का मिरची जास्त झाली तर? भाजीत मिरची जास्त झाली तर? हा. मधू परीक्षा चालू आहे, जरा जमधर ना. खूप आहे काम. मला पण प्रश्न विचार भावा. ए नाचून इकडे ताप. मला सांग, डोकं दुखत असेल तर काय करायचं भावा? डोकं दुखतंय लक्षात घ्यायचं. नाही, मग बायकोला माहेरी सोडायचं. तिला पण सोडलं होतं. बापाची पॅन्ट धुतली तुझ्या. आता कसं वाटतंय? मस्त वाटतंय. तुला फ्रेम मध्ये बघितलं, फोटो मध्ये बरं वाटतं. तू गरिबांचा राजकुमार. बायकांनी उखाणा घेतला पाहिजे, सासूबाईंनी उखाणा घ्यायला पाहिजे ना. घ्या घ्या. हे तयारच राहते. घे ना. मी घ्यायचं. अगं घे की. घे गाई. खरंच मी घेऊ. खरंच घे. म्हणजे खरंच अगं घे. असं. हा. चांदीच्या वाटीत ठेवला गुलाबजाम, त्याला मुंग्यांची रांग. चांदीच्या वाटीत ठेवला गुलाबजाम, त्याला मुंग्यांची रांग. चांदीच्या वाटीत ठेवला गुलाबजाम, त्याला मुंग्यांची रांग. चांदीच्या वाटीत. माझी आई येते. इथं गुलाबजामला मुंग्या लागल्यात, त्याचं काय नाही पडलं कुणाला. रडू नका, रडू नका. घ्या उखाणा घ्या, रडू नका. चांदीच्या वाटीत ठेवला गुलाबजाम, त्याला मुंग्यांची रांग. तू मारेल ना मागून. भारतरावांचं नाव घेते, तुझ्या नानाची टांग. नॉनसेन्स. थांब जरा. तू घे. तयारच करून आले. घन घन माला नभी दाटल्या. घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा. आणि निखिल रावांचं नाव घेते, टारा टारा. जमलंय. पॅन्ट वाळवी घातली. त्याच्यासाठी ठेवली का ती फ्रेम? जाऊ दे ना. मेलाय म्हणजे काही कराल. आता वधू परीक्षेचा पुढचा टप्पा. आधी आपण काय करूया, दूध घेऊया. दूध आणि त्याच्यामधनं अंगठी शोधायची. असं पारंपरिक करूया आधी. चला आणा दूध आणा. तर कट्यारला पण हेच वापरलं होतं काय? जीवाल्याने विकतच घेतले लकी म्हणून ते. असू द्या. त्यातनं आता अंगठी शोधायची का कट्यार? काय नक्की काय? नाही अंगठी शोधायची आहे. ए इकडे आणते मी नवरीला. ये ग. आता बघ कशी नाचते भाऊला बघू ना. ऍक्च्युली घाबरली पाहिजे. शोधा आता.
घाबरली बाई बरोबर. चला रेडी. चिखलात हात घातल्यावर काय घातला रे. यांना काय झालं एवढं? अरे दम लागला दम. एवढे का दमलाय तुम्ही? अरे फ्रेश नाही वाटत रे. फ्रेश नाही वाटत? नाही नाही मग आता काय करणार तुम्ही? आहे ना आयडिया आहे माझ्याकडे. आयडिया हाय काय? थांब 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 थांब. या बाग या भारी आहे. भारी आहे म्हणजे काय आता कसं वाटतंय? एकदम फ्रेश वाटतंय बघ. हाय का नाही? खरंच फ्रेश दिसताय तुम्ही. मग काय जादू केली? डिओड्रंट? नो डिओड्रंट. दिस इज वन अँड ओनली सिंथॉल डिओ स्टिक. ओहो बेस्ट. याचा ना सुगंध दीर्घकाळ टिकतो आणि एकदम स्किनला पण सॉफ्ट आहे आणि किमतीला पण सॉफ्ट आहे. फक्त 69 रुपयात. तर मंडळी आता तुम्ही सुद्धा वापरा डिओड्रंट की दुनिया का मसीहा सिंथॉल डिओ स्टिक. तर आपण जी गाणी बनवलेली आहेत त्या गाण्यांबद्दल आता आपण ऐकूयात. पहिलं आपण गाणं बनवलेलं आहे अजय अतुल यांच्यासाठी. तर माझा फारच बरा आवाज नसतानाही मी आता गाण्याचा प्रयत्न करतो. हो हो व्हेरी गुड व्हेरी गुड. वा कसं वाटलं सर तुमच्यावर केलेलं हे गाणं आम्ही? खूप छान. ते लॉस एंजलिसवाला लाईन जास्त आवडलं.
बिकॉज आय नो इट्स ट्रिकी मीटर आणि त्याच्यामध्ये ह्युमर इतका सुंदर मलाच आवडतं लिहिताना थोडासा ह्युमर आलेला मला स्वतःलाच आवडतो बट खूप सुंदर सुपर आय लव्ह इट आणि तू गायला चांगला मस्त पण गाणं सुरू केलं इतकं उत्तम एकदम सिरियस मला वाटलं आता काहीतरी बरं का एकदम एक भावस्पर्शी काहीतरी गाणं भावस्पर्शी काहीतरी आमचा एक मला वाटतं कोल्हापूरचा कोणीतरी फॅन आहे त्याने आमच्यावर एक गाणं केलं मला काहीतरी असं आता असं काहीतरी असेल बरोबर असं करून त्यांनी तिची काय करायचं तेच केलं पण आउटस्टँडिंग होतं. आता कुणावर गाणं आपण बनवलं मॅडम? सरांवर आपण गाणं बनवलं गिरीश सर आणि उमेश सर. ओ जोडीवर ह्या जोडीवर झालं तर त्या जोडीवर एक गाणं आहे. वा वा. त्यांना विचाराय कसं वाटलं गाणं? क्या बात आहे. मला सगळ्यात आता का हे आवडतं. फार छान. तर आता आणखीन एका कलाकाराला या मंचावरती बोलावण्याची वेळ झालेली आहे जे खरं तर या फॅमिलीचा भाग आहेत. जोरदार टाळ्या भालचंद्र कदम यांच्यासाठी. मनापासून स्वागत भाऊ. आणि काय आहे भूमिका? झटक्या नावाचं कॅरेक्टर आहे आणि ते क्रिएट केले सरांनीच ॲक्च्युली आणि खूप मजेशीर झालं आहे कॅरेक्टर आणि त्यात मला अजून एक झटका म्हणजे मला गाणं मिळालं. हो ते गाजतात सगळे. हो शेवटी अजय सरांनी एक त्यांचा काय म्हणतात आशीर्वाद समजू आता सुरुवात झाली आहे गाण्याची. सर म्हणाले मला आता सुपाऱ्या डान्सच्या सुपाऱ्या येतील आता त्याच्यामध्ये आणि मजा येणार आहे. सैरेट नंतर मला वाटतं आमचा बाळासाहेब जाऊ द्या ना बाळासाहेब खूप चालणार आहे. वा 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 वा. तर आज अजय अतुल इथे आलेले आहेत आणि संगीतामधले ते देव आहेत बादशाह आहेत. प्रत्येकाला असं वाटत असतं की अजय अतुल सारखं आम्हाला काहीतरी करायला मिळावं ॲटलिस्ट एखादं वाद्य तरी वाजवायला मिळावं. अजय सर अतुल सर आणि आपण सगळ्यांनीच मुंबईच्या ट्रेनमधून प्रवास केलेला आहे. किती तिकडे टेन्शन असतं गर्दी असते उकाडा असतो सगळ्यांनाच माहिती आहे. आपण वैतागलेलो असतो की कधी एकदाच घरी आपण लवकर जातोय पण त्याच गर्दीमध्ये कधी कधी आपल्याला सुंदर गाण्यांचे सूर ऐकू येतात कधी कधी वाद्य वाजलेली ऐकू येतात आणि असं वाटतं की एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा हे कोण आनंदी लोक आहेत जे सगळ्यांमध्ये आनंद वाटत आहेत. असेच काही विशेष कलाकार या मंचावरती आज येणार आहेत. बघूयात त्यांचा आगळा वेगळा परफॉर्मन्स. तर मी विनंती करतो की या कार्यक्रमासाठी आपण समोर स्थानापन्न होऊ.
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा अंदाज आरशाचा वाटे खरा असावा अंदाज 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 जुबा में उठकर जुबा से काम लेता हूँ खुदा के बाद मैं मोहम्मद का नाम लेता हूँ कि भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं ना जाऊंगा खाली भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं ना जाऊंगा खाली भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं ना जाऊंगा खाली खाली लौट कर मैं ना जाऊंगा खाली कुछ नवाजों का सदका था हो कुछ नवाजों का सदका था हो दर पे आया बन गए सवाले भर दो झोली माता जी भर दो झोली नबी जी भर दो झोली मेरी सरकारे मदीना लौट कर मैं ना जाऊंगा खाली वा 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 जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या सगळ्या कलाकारांसाठी. माणूस कुठलाही असला तरी पोटाची भूक ही सेमच असते आणि जेव्हा भूक लागते तेव्हा परिस्थितीमुळे बऱ्याच वेळेला हात पुढे सरसावतात पैसे मागण्यासाठी. पण तेच हात जेव्हा या वाद्यांवरती पडतात तेव्हा असा वाद्यवृंद बनतो. या वाद्यवृंदाचं नाव आहे स्वराधार. वर्षानुवर्ष ही सगळी मंडळी रेल्वेमध्ये आपली कला सादर करून आपला उदरनिर्वाह करत होती. पण या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलं एका महिलेनं ज्या आज इथे उपस्थित आहेत. हेमलता तिवारी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अजय सर काय सांगाल? अप्रतिम वाजवलं मला तुमचं तर आता तुम्ही जे कव्वालीपासून सुरुवात केल्यानंतर तर खूपच जास्त आवडलं. खूप छान वाजवलं आणि आनंद वाटण्यापेक्षा मला असं गदगदत होतं. मी तुमच्याकडे पाहत होतो तेव्हा मला खूप छान वाटत होतं. आणि थँक्स लॉट फॉर दिस अमेझिंग ट्रीट. यांनी एकत्रितरित्या जे काही आता परफॉर्म केलं ना ते फिनॉमिनल आहे. खूपच कमाल आहे. तुमच्या मनामध्ये जर का काही संदेह असेल किंवा तुम्हाला डाऊट असेल आपल्याला कसं जमतंय काय जमतंय तर तो सगळा काढून टाका. आणि जे काय कारण आम्ही पण कुठे शिकलेलो नाही आहोत आणि तुम्ही अप्रतिम आहात. खूप सुंदर करता तुम्ही. तर आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात या सिनेमाच्या आणखीन काही निर्मात्यांना. जोरदार टाळ्या पूनम शेंडे, विनय गानू आणि प्रशांत पेठे यांच्यासाठी. सुरुवात करूयात उमेश सरांपासून. तुम्ही सुद्धा या टीममध्ये आहात, काय सांगाल सिनेमाबद्दल? आमच्या आधीचे सिनेमे ज्यांनी पाहिलेले आहेत त्यांना गिरीशच्या लिखाणाची आणि अभिनयाची कल्पना आहे. यावेळेला गिरीश पहिल्यांदाच दिग्दर्शन करतो आहे आणि त्यामुळे अत्यंत उत्फुल्ल असा अनुभव हा असणार आहे. या सिनेमामध्ये सगळ्या तरुण युवकांना त्यांचं स्वतःचं काहीतरी एक आपण कशासाठी आहोत याची एक काहीतरी वाट सापडेल असं आम्हाला खूप वाटतंय आणि खूप हसत खेळत हा सिनेमा त्यांना पाहता येईल असंही वाटतंय. वा वा. विनय गानू यांना मला विचारायचं आहे की काय अपील कराल प्रेक्षकांना या सिनेमाबद्दल? वेगळ्या प्रकारचा आणि वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे. म्हणजे जो लोकांना आवडतो तसा विषय निवडून त्याप्रमाणे आणि गिरीशने आणि अजयातून या दोघांनी खूप 2 वर्ष एवढी मेहनत घेतली आहे. प्रेक्षक त्याला व्यवस्थित दाद देतील याबद्दल मला खात्री आहे. वा वा.
वा वा, खरंच छान वाटलं की कालच्या आणि आजच्या भागामध्ये जाऊ द्या ना बाळासाहेबची ही सगळी टीम आपल्याकडे आलेली होती. या सगळ्या पाहुण्यांना, या टीमला मिळते एक आठवण भेट. आणि झी मराठी तर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. घेऊन या. तर आपण भेटूयात पुढच्या भागात. याच कार्यक्रमाचे नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.